स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 27 नोव्हेंबर। आज आपण उद्याचा 28 नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम श्रीलंकेच्या पूर्व भागात सध्या डिप्रेशन सक्रिय आहे। याचं आज रात्रीपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे। जर हे चक्रीवादळ बनलं तर याचं नाव हे जिटवाह असणार आहे। आता याची दिशा तमिळनाडूपर्यंत कन्फर्म झालेली आहे। त्याच्यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यात पुढील 2 दिवसानंतर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। उर्वरित आपल्या राज्यात याचा इफेक्ट होईल का, तर अजून काही सांगता येणार नाही, कारण याची पुढची दिशा अजून कन्फर्म झालेली नाहीये। 2 दिवसानंतर ही दिशा सुद्धा कन्फर्म होईल आणि त्यावेळी आपल्याला समजेल की आपल्या राज्यात याचा इफेक्ट होईल का नाही। यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट पण नक्कीच देऊ। यानंतर सध्या जर दुपारच्या 4 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये जर पाहायचं गेलं तर इकडे अमरावतीच्या उत्तर भागात बऱ्यापैकी ढग निर्माण झालेले आहेत। उर्वरित इकडे बुलढाणा असेल, हिंगोली, परभणी, त्याच्यानंतर इकडे बीड, अहिल्यानगर अंशतः ढगाळलेलं हवामान या सर्व जिल्ह्यातून आहे। सोलापूरच्या सुद्धा, धाराशिवच्या सुद्धा काही भागात अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे। याच्यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर मुंबई विभाग आणि कोकण विभाग या भागातील तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते जवळजवळ 21-22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे आजचं। तसेच इकडे बीड असेल, सोलापूरचे काही भाग असतील, पुण्याचे पूर्व भाग असतील या भागातून, तसेच पुण्याचे मध्य भाग असतील या भागातून जवळजवळ तापमान हे 16 अंश सेल्सिअस ते 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे। उर्वरित इकडे उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातील तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते 19 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे। उर्वरित राज्यातील थंडी ही बऱ्यापैकी कमीच आहे। थोडंफार थंड वारं रात्रीच्या वेळी उत्तरेकडून येतंय थोडंफार, त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी बऱ्यापैकी थंडी थोडीफार राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात पडत आहे, पण जास्त प्रमाण नाहीये। याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या ढगाळलेलं हवामान इकडे अमरावती, अकोला, यवतमाळ, लातूर, जालना, बुलढाणा हा जो पट्टा आहे सर्व या भागातून अंशतः ढग तुम्हाला आकाशात कुठेतरी दिसतील। जास्त प्रमाणात नसतील, कुठेतरी हलके मध्यम ढग तुम्हाला दिसून येतील। उर्वरित पावसाची शक्यता राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून उद्यासाठी 28 नोव्हेंबर साठी नाहीये। जवळजवळ 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही दिसत नाहीये। आता जे श्रीलंकेच्या पूर्व भागात जिटवाह चक्रीवादळ बनणार आहे, जर हे पुढं आंध्र प्रदेश करत आतमध्ये जर आलं भारताच्या, तर थोडंफार इकडे विदर्भ असेल, विदर्भ, मराठवाडा हा जो पट्टा आहे, सोलापूर, धाराशिव, तसेच विदर्भ या भागात थोडाफार इफेक्ट याचा जाणवू शकतो। तो पण 2, 3, 4 डिसेंबर रोजी, पण ते कुठं जातंय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि किती तीव्र राहतंय त्यावर सुद्धा अवलंबून आहे। तशा अपडेट तुम्हाला आपण वेळोवेळी नक्कीच देऊ। तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।